नमस्कार, मी राजेंद्र शेंडे आणि आपण पाहतात थेट वार्ता। आजचा विषय केवळ एका धर्माचा नाही, तो संपूर्ण मानवजातीचा आहे। धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे पुस्तक, धर्म म्हणजे मूर्ती, धर्म म्हणजे एखादं प्रतीक, की धर्म म्हणजे माणसांचं आचरण। सोशल मीडियावर अनेक वर्षापासून एक प्रसंग मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातो। एका बौद्ध भिक्षुनीला पत्रकार प्रश्न विचारतो, जर कोणीतरी तुमचा पवित्र ग्रंथ फाडून टॉयलेट मध्ये टाकला तर? भिक्षुणी शांतपणे उत्तर देते, मी आधी प्लंबरला बोलावेन। यानंतर ती म्हणते, धम्म पुस्तकात नाही, धम्म आपल्या आचरणात असतो। या कथनाचा मूळ स्रोत स्वतंत्रपणे पडताळून सिद्ध झालेला नाही, म्हणून आम्ही हा प्रसंग सत्य घटना म्हणून नव्हे तर समाजाला विचार करायला लावणारे एक लोकप्रिय कथन म्हणून मांडत आहोत। या कथनातून निर्माण होणारा प्रश्न अत्यंत मोठा आहे। धर्म पुस्तकात आहे की माणसांच्या वर्तनात? आज आपण याच प्रश्नाचा शांतपणे, तर्काने आणि संविधानाच्या चौकटीत विचार करू। मानवजातीच्या इतिहासात अनेक धर्माने काही मूलभूत तत्वे दिली। बौद्ध धर्माने प्रज्ञा, शील, करुणा, अनित्यता, अहिंसा दिली। हिंदू परंपरेने सहिष्णुता, कर्तव्य यांचा विचार दिला। इस्लामने न्याय, दया आणि सामाजिक जबाबदारीवर भर दिला। ख्रिश्चन धर्माने प्रेम आणि क्षमा शिकवली। शीख धर्माने सेवा आणि समतेचा संदेश दिला। जैन धर्माने अहिंसेचा सर्वोच्च आदर्श दिला। पारशी धर्माने चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कृती शिकवली। म्हणजे धर्माची भाषा वेगळी असू शकते, परंपरा वेगळ्या असू शकतात, वेशभूषा वेगळी असू शकते, पण मूल्य फार महत्वाची असतात। प्रेम, करुणा, सत्य, अहिंसा, बंधुता, न्याय याच मूल्यांवर समाज उभा राहतो। एखादा धर्मग्रंथ जळाला तर नवीन छापला जाऊ शकतो, एखादी मूर्ती तुटली तर पुन्हा घडवता येते, पण जर समाजातून करुणा संपली तर माणसाच्या मनातून प्रेम निघून जाते। जर हिंसा निर्माण झाली तर कोणताही धर्म जिवंत राहत नाही। धर्म पुस्तकात नसतो, तो आपल्या वर्तनात असतो। आपण वृद्धांशी कसे बोलतो, गरीबाला कशी मदत करतो, स्त्रियांचा किती आदर करतो, मतभेद असतानाही शांत राहतो का, यातून धर्म दिसतो। धर्मग्रंथांचा आदर करा, मूर्तीचा सन्मान करा, इतरांच्या श्रद्धेचाही मान ठेवा, पण जर कोणी कायदा मोडला तर निर्णय रस्त्यावर नाही, न्यायालयात व्हायला हवा। कारण हिंसेने धर्म कधीच जिंकत नाही। धर्म जिंकतो करुणेने, संयमाने आणि आचरणाने। मी राजेंद्र शेंडे, आपण पाहत होता थेट वार्ता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।